नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्टर टॉक्स या चॅनलवर। तर आज आपल्या इकडे जे पाहुणे आलेले आहेत ते खूप लांबून आलेले आहेत। ॲक्च्युअली 4-5 वेळा झालं की आज घ्यायचं शूट, उद्या घ्यायचा, परवा घ्यायचा, असं करून खूप वेळा कॅन्सल झालं आणि फायनली ते आज पाहुणे आपल्यासोबत आलेले आहेत। तर चला त्यांच्यासोबत गप्पा मारूयात, त्यांच्यासोबत अनुभव घडलेले ऐकूयात। नमस्कार मॅम। नमस्कार। काय आपलं नाव? माझं नाव शिल्पा जगताप। बरं, राहता कुठे तुम्ही? मी सोलापूरला असते। बरं, आणि काय करता तुम्ही? मी गृहिणी आहे। बरं, काय काय कसे तुमच्या बरोबर अनुभव घडले आणि याची सुरुवात व्हायच्या आधी तुमच्या आयुष्यामध्ये काय काय गोष्टी व्हायच्या? मी सुरुवातीला लहान असताना माझ्यासोबत काही असे अनुभव घडलेले आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। माझे वडील MIDC मध्ये इंजिनियर होते आणि त्यांना जॉबला ते लातूरला असायचो आम्ही। म्हणजे लातूरमध्ये त्यांना क्वार्टर भेटली होती राहायला, तिथे आम्ही असायचो। आणि त्याच्यानंतर तिथे असताना आमच्यासोबत आमच्या शेजारी एक डेथ झाली ॲक्सिडेंटमध्ये। मुरुड आणि ढोकीच्या जवळ एक स्पॉट आहे, तिथे त्यांची डेथ झाली। हे मी तुम्हाला सांगते म्हणजे पुढे तुम्हाला ते लिंक होईल, ठीक आहे। त्याच्यानंतर आम्ही नवीन घर बांधलं आणि आम्ही तिकडे शिफ्ट झालो, त्या क्वार्टरमधून तिकडे शिफ्ट झालो। म्हणजे ज्यांचा ॲक्सिडेंटमध्ये डेथ झाली ते तुमच्या घराच्या बाजूला राहायचे का? हां, घराच्या बाजूला। त्यांची फरशी आणि सिमेंट वगैरे असे छोटे प्रोडक्ट्स बनवायची फॅक्टरी होती। मग त्यांचं ॲक्सिडेंट झाला, मग ते थोडंसं वाईट कंडिशन झाली। आम्हाला पहिल्यांदा मी तिथे डेथ काय असते हे मला पहिल्यांदा समजलं की बाबा असं माणूस मेल्यानंतर सगळे लोक तिथे जमा होतात आणि काय असं म्हणजे खूपच दुःखाचं वातावरण असतं सगळं, ते मी पाहिलं तिथे। त्याच्यानंतर मग आम्ही नवीन घरामध्ये शिफ्ट झालो, ठीक आहे। आमच्या पप्पांचा जॉब असल्यामुळे आम्ही आमच्या नवीन घरी 4 जणच असायचो। माझी आई, भाऊ, वडील आणि मी, आम्ही 4 जण असायचो तिकडे। मग ह्याची सुरुवात अशी झाली की माझ्या मावशीचं लग्न होतं, जे की आम्ही लातूरला राहायचो आणि तुळजापूरच्या जवळ लग्न होतं। मग आम्हाला न्यायला आमचे आजोबा आले, आईचे मावशीचे मिस्टर, ते आम्हाला न्यायला आले। ते ॲक्च्युली बस ड्रायव्हर म्हणजे होते त्यावेळेस, आता रिटायर झालेत। मग ते आले आम्हाला न्यायला आणि कार घेऊन आले। कार माझ्या मावशी म्हणजे सख्खी मावशी आहे त्यांचीच कार होती। आणि माझी मावशी जी आहे तर ते माझ्यासाठी म्हणजे आईवडिलाप्रमाणेच आहेत। त्यांनी आत्तापर्यंत आम्हाला खूप सपोर्ट केला आहे आणि अजूनही ते आमच्यासोबत सपोर्टच करतात। मग त्यांनी आमच्यासाठी कार पाठवली होती। मग त्यामुळे त्या लग्नाच्या ह्याच्यामध्ये उत्साहामध्ये आम्ही खूप सारी शॉपिंग केली। बांगड्या वगैरे लातूरला छान भेटतात म्हणून त्यावेळेस 2005ची गोष्ट आहे। 2005ला आम्ही म्हणजे खूपच लातूरमध्ये काय गोष्टी मिळायच्या आणि बाकीच्या ठिकाणी एवढं मिळत नसायचं। म्हणजे सिटीमध्ये सगळं भेटायचं? हां, सिटीमध्ये सगळं भेटायचं आणि तुळजापूरच्या जवळ छोटं गाव असल्यामुळे तिथे काही एवढं भेटत नसायचं। मग त्या उत्साहामध्ये आम्ही सगळी शॉपिंग केली आणि गाडीमध्ये भरलं सगळं सामान आणि निघालो आम्ही 12च्या दरम्यान। मग 12-1च्या दरम्यान आम्हाला थोडा लेट झाला। मग आजोबा होते, त्यांच्यासोबत आमचे अंकल होते एक ओळखीचे, ते आलेले शेजारचे, ते पण होते सोबत आलेले। आणि वडील, मी, भाऊ, आई असे आम्ही 5 जण होतो। आम्ही लहानच होतो त्यावेळेस। मी 9th क्लासमध्ये जस्ट ॲडमिशन घेतलं होतं आणि वडिलांनी माझं थोडंसं अभ्यासामध्ये मी कच्चं असल्यामुळे माझे जे मावशीचे मिस्टर आहेत गुलाब काका, त्यांना मी वडीलच मानते, तर त्यांच्याकडे मला शिक्षणासाठी पाठवलं होतं। आणि भाऊ जो होता तो इथेच होता लातूरमध्ये। मग आम्ही निघताना वडील बोलले की आता लवकर जाऊया, उशीर झालेला आहे। आणि शेजारी मग आम्ही बाहेर आल्यानंतर आजी बसलेल्या होत्या, त्यांना बोलले की मी तर आता इथे नसतो, मी औरंगाबादला माझी ट्रान्सफर झाली आहे, मग तुम्ही माझ्या मुलाकडे आणि बायकोकडे लक्ष देत जाते, एकट्याच राहतात इथे, असं बोलले वडील। आणि आम्ही मग कारमध्ये बसलो आणि निघालो। मग वडील औरंगाबादला ट्रान्सफर असल्यामुळे अपडाऊन करायचे, जेव्हा सुट्टी असायची तेव्हा यायचे ते। आणि नवीन घर बांधलं होतं तिथं त्यांनी आम्हाला पूर्ण शिफ्टिंग करून दिली होती, पूर्ण सेटिंग व्यवस्थित लावून दिली होती।
आणि मग आई पण म्हणायची की बाबा आता तुम्ही गेलात, आम्हाला कसं राहायची सवय नाही आहे. आणि आई कधी घराच्या बाहेर पडलेली नव्हती, तिला बाहेरची जिम्मेदारी म्हणजे असं काय असतं ते माहीत नव्हतं. वडील जे होते ते त्यांनी सगळं म्हणजे सपोर्ट करायचे, काही असेल लागलं केलं सगळं त्यांनीच आणून द्यायचे. मग आणि दोघांचं म्हणजे असं आमच्यासमोर असं ते खूपच छान असायचं त्यांचं दोघांचं व्यवस्थित असं हॅप्पी जी लाईफ असते ती आम्ही तिथं पाहिली त्यांची. आणि मग आम्ही नंतर कारमध्ये आम्ही बसलो, पुढचं सांगते. कारमध्ये आम्ही बसलो आणि चाललो. मग आम्हाला तुळजापूरच्या तिकडे जायचं होतं गावाला. आणि जाताना सगळ्यांना म्हणजे असं सगळे खुश होतो, पण 2 तासाचा प्रवास, फक्त 2 तासात आम्ही पोचणार होतो. त्यावेळेस रस्ते थोडेसे खराब असायचे, त्याच्यामुळं मग आम्ही ठरवलं की दुसऱ्या मार्गाने जाता हायवेने जाऊया. मग हायवेने जात असताना सगळ्यांना थोड्या वेळाने मग रेडिओ लावला, सगळे गाणे वगैरे रेडिओवरती वाजतात. थोडा वेळ ती लावला. मग थोडं पुढे गेल्यानंतर मारुती 800 ही गाडी होती आणि त्याच्यामध्ये मग ते टेप वगैरे असायचा आणि रेडिओ चालायचा. मग रेडिओ लावला. मग रेडिओवरती थोडंसं पुढे गेल्याच्यानंतर असं विचित्र आवाज यायला लागले, म्हणजे काहीतरी. मग ते असं खूपच भयानक असं रेडिओची खरखर आवाज येते किंवा असं विचित्र विचित्र आवाज यायला लागले. आवाज यायल्याच्यानंतर म्हटलं कशाला चालू ठेवला आहे तो, बंदच करूया. मग तेव्हा मी बंद केला. बंद केल्याच्यानंतर मग ते आवाज बंद झाला, सगळं शांतता झाली आणि सगळ्यांना असं झोप आली. 2 तासाच्या प्रवासात कोणी झोपत नाही. मी कोकणामधून यायची मावशी काकांसोबत त्याच कारमध्ये यायची सुट्टीसाठी आणि जायची. मी 1-2दा मी येऊन गेली होती. त्या पूर्ण प्रवासात मी कधी झोपली नाही. पण त्यावेळेस मला माहिती नाही कशी सगळ्यांना झोप लागली. आणि बसताना आम्ही कसे बसलो होतो, पप्पा गाडी चालवत होते पुढे, शेजारी ते अंकल होते, मागच्या साईडला उजव्या साईडला आई बसलेली होती डोअर साईडला. मग त्याच्यानंतर मी बसली होती, माझ्यानंतर भाऊ बसला होता आणि भावाच्या शेजारी आजोबा बसलेले होते. मग असे बसल्यानंतर सगळ्यांना झोप आली. भाऊ म्हणत होता आणि तो फक्त माझ्यापेक्षा तो 2च वर्षांनी मोठा आहे. मी 9th मध्ये होते आणि तो 7th मध्ये होता. मग तो म्हणतोय की मला झोपू दे तुझ्या मांडीवर. म्हणते नाही, नको रे, जा तू, कशाला माझ्या मांडीवर झोपतो रे तू, आजोबा आहेत की तिकडे जा. नाही दीदी झोपू दे ना गं मला. नाही, मी म्हटलं नको, तू त्यांच्याकडे जा. मग त्यांनी झोपला, त्यांच्या मांडीवरती झोपला. आणि नंतर थोड्या वेळाने सगळे शांत झालं एकदम वातावरण, सगळी झोपी गेलो आम्ही. आणि 10 ते 15 मिनिटातच मोठा आवाज झाला आणि गाडीचे आम्ही सगळेजण असे गोल फिरल्याच्या नंतर म्हणजे गाडीच गोल फिरली का? हां, गाडी गोल फिरली पूर्ण. आणि फिरल्याच्या नंतर आमच्या असं लक्षात आलं की काहीतरी घडलं आहे आणि अनपेक्षित होतं हे सगळं, म्हणजे विचारही केला नव्हता की असं काहीतरी होईल. मग आम्ही गाडी जेव्हा फिरली तेव्हा पाहिलं आम्ही की तुरीने ओव्हरलोड केलेला ट्रक होता, तो आम्हाला डाव्या बाजूने त्यांनी ठोकलं आणि पुढे जाऊन तो पलटी झाला. नशीब आमचं इतकंच की तो आमच्यावरती पलटी नाही झाला, पुढे जाऊन पलटी झाला. त्याच्यानंतर आम्ही सगळेजण बाहेर उतरायला चालू झाले. मग अंकल उतरले, आई उतरली, मी उतरायच्याच ह्याच्यात होते. मी उतरली आणि पाहते, मी गाडीच्या मध्ये म्हणजे उतरून दोन्ही डोर, पुढचा डोर आणि मागचा डोर, तिथं मध्ये थांबून पाहते. वडील मला दिसत आहेत, भाऊ दिसत आहेत, आजोबा तिकडून कशा तरी दार उघडलं, तोडून काढलं दार, त्यांना बाहेर काढलं. आणि ज्या बाजूने ठोकलं होतं त्या बाजूला वडील जे होते त्यांना लागलं होतं. ते इंडिकेटरवालं जे असतं ते त्यांच्या पोटात घुसलं होतं. बापरे. स्टेअरिंग फिरलं आणि ते त्यांच्या पोटात घुसलं होतं. त्यांना खूपच लागलेलं होतं. आणि भावाला सगळेजण म्हणत होते तू खाली उतर. खूप असं गडबड गोंधळ चालू होता. मी पाहते आणि भाऊ म्हणतोय की मला उतरायला येत नाही आहे, माझे पाय कुठं गेले, माझे पायच नाही आहेत. आणि आम्हाला सगळ्याला तर त्याचे पाय दिसत आहेत आणि तो म्हणते की माझे पायच नाही आहेत. आता मग सगळ्यांना, आणि वरून तर त्याला काहीच लागलेलं नव्हतं, मला थोडंसं लागलेलं होतं, आईला नव्हतं काय, थोडंसं तिला पण थोडं लागलं होतं. आणि पुढे जे अंकल बसले होते त्यांना डोक्याला काच वगैरे थोडीशी लागलेली होती, बाकी कुणाला काही झालं नाही. वडिलांना जास्त लागलं होतं आणि आजोबांची डावी साईड, डावा पाय आणि ही जे हात होतं त्यांना लागलं होतं, म्हणजे हात त्यांचं मोडलेले होते एक बाजू. त्याच्यानंतर त्यांना कसं बसं काढलं आणि त्या गडबडीमध्ये मी पाहत होते, गोंधळून गेले. मी लहानच होते, मलाही काही समजायला म्हणजे समजतच नव्हतं की काय होतं आहे नेमकं. मी उतरून पाहते उभा राहून ह्या खिडकीमधून, पप्पा असं म्हणजे डोळे फिरवत आहेत आणि पाणी 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 करून त्यांनी अशी डोळे बंद करून मान टाकली एकदम. आणि मग म्हटलं काय झालं मला ते नाही. आणि भाऊ मग एकीकडे म्हणतोय माझे पायच नाही आहेत,
माझे पाय कुठे गेले. आम्ही म्हणतो आहे की रे तू व्यवस्थित चाल की, उठ की, तुला काय झालं आहे, तुला तर काही लागलंच नाही आहे. पण ॲक्च्युलीमध्ये काय झालं होतं, तो जेव्हा असा झोपला ना, या साईडला असा एका साईडला करून जेव्हा तो झोपला आणि त्या बाजूनी गाडी ठोकली ना, तर पप्पांना लागलं. ते सीट, ड्रायव्हर सीट खूप मागे आलं, तर जोरात मागे आल्यानंतर आजोबांची एक बाजू डॅमेज झाली आणि त्याचं डोकं त्याच्यात अडकलं आणि त्याचे पाठीचे मणके डॅमेज झाले. अच्छा. हां, आणि तो पॅरलाइज झाला जागेलाच. जसं ऋतिक रोशनचा गुजारिश पिक्चर आहे ना, त्याप्रमाणे त्याची कंडिशन झाली. कमरेखालनं काहीच समजायला तयार नाही. म्हणजे त्याला स्पर्श केलेला समजेना, कंट्रोल होत नव्हते, हातपायाचाच पूर्ण कंट्रोल गेला, त्याला जाणवणं पूर्ण बंद झालं त्याच जागी. आणि म्हणजे आपल्याकडून ॲक्सिडेंट झाल्यानंतर अशी चूक होते की आपण पाहतच नाही काय झालं आहे किंवा काय. आणि बाहेर देशामध्ये पेशंटला व्यवस्थित पद्धतीने नेतात, त्यांच्या स्ट्रेचरवरती पूर्ण अशा पद्धतीने पॅक करतात की त्याचे हातपाय हलू नये, मान हलू नये, काही हलू नये, व्यवस्थित पद्धतीने नेतात. पण तिथं ना लोक जमा झाली, त्यांनी सगळं ओढाओढी त्याची चालू केली, त्याच्यामध्ये त्याला खूप जास्त डॅमेज झालं. आणखीन जी कंडिशन होती ती अजून जास्त बिघडली त्याची. आणि मग इकडे दुसरीकडे पप्पांची अशी कंडिशन होती की पप्पांना काहीच म्हणजे शुद्धीवर नव्हते ते. आणि आई जी होती ती पप्पांना बोलते, उठाओ काय झालं तुम्हाला किंवा काय. आणि लोक त्यांनी काय करायला, म्हणजे लग्नाच्या फंक्शनला आम्ही जाताना मग सोन्याचे दागिने असतात, पप्पांच्या हातामध्ये रिंग होती सोन्याची, ती लोकांनी काढली. बापरे. हां, आणि गायब केली. म्हणजे पडली बोले, असे खाली पडली बोले आणि गायब केली. लॉकेट एक ते काढून घेत होते. मग ते काढून घेत असताना मी पाहिलं की अंगठी तर घेतली, लॉकेटही घेतात. मग आईला सांगितलं, आई त्या बाजूला होती, दुसऱ्या बाजूला पप्पांच्या जवळच होती, तिने ते लॉकेट कसं बसं स्वतःकडे घेतलं. आणि मग पप्पांना काढताना आम्ही पाहिलं की ते निघतच नाही आहेत, पूर्णच अडकलेत. शेवटी म्हणजे खूप लोकांनी प्रयत्न करून ते सीट जे असतं ना तेच मोडलं आणि पप्पांना कसं बसं बाहेर काढलं. बाहेर काढल्याच्या नंतर कशी पण ओढाओढी चालू होती. सगळ्यांनी असे हात, पप्पांचे पाय पकडले, एकाने एक पाय पकडला, दुसऱ्याने दुसरा पकडला आहे. आणि अशा कंडिशनमध्ये त्यात हात म्हणजे 4 लोकांनी असं पकडून असे लटकवत घेऊन जातात. मला समजतच नव्हतं हे असं का नेत आहेत. पप्पांना इतकं लागलं, त्यांना व्यवस्थित न्यायला नको. मग घाबरले ना मी. मग काय करावं मलाही कळत नव्हतं. मी पण लहान होते आणि मला काही कळेना. भावाची कंडिशन त्याच्यापेक्षा खराब होती. तो मग त्याला कसं बसं लोकांनी असं उचललं आणि लटकवतच तिकडून ट्रॅव्हल्स आली होती एक, ती अडवली लोकांनी, सगळ्यांनी मिळून अडवली ट्रॅव्हल्स आणि त्याच्यात बसवलं. बसवल्याच्या नंतर आई एका सीटवरती बसली आहे, आईच्या मांडीवरती वडिलांना असं डोकं टेकवलं. आणि मग तिची कंडिशन म्हणजे काय होती ते मी नाही सांगू शकत शब्दामध्ये. म्हणजे खूपच हे होतं, कारण शुद्धीवर येत नव्हते आणि तिचं ते चालू होतं. भाऊ माझ्या मांडीवरती दिलेला होता. मी त्याला विचारते, बरं आहेस का? तो म्हणतो माझे पायच नाही आहेत, मला काहीच कळत नाही आहे. बरं ठीक आहे, आपण जाऊया, मी त्याला समजते. आणि मग मला ती आईची जी कंडिशन होती ते पाहून मला कसं तरी झालं. आणि मी कोणाला बोलणार, तो होता त्याला मी बोलून गेले की पप्पांना बरं नाही आहे रे, खूप लागले. मग त्याच्या मनात ते बसलं की काहीतरी झालं आहे पप्पांना म्हणून. मग आम्ही गेलो मुरुडमध्ये, आम्हाला हॉस्पिटलमध्ये, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेऊन म्हणजे प्राथमिक उपचारासाठी नेण्यात आलं. तिथं आईला एका ठिकाणी बसवलं, वडिलांना पप्पांना काय केलं त्यांनी एका स्ट्रेचरवरती नेऊन दुसऱ्या बाजूला टाकलं. दिसत आहेत मला पप्पा पुढे आहेत तिथे. आणि सगळी लोक येऊन जमा झालेत, बघतायत काय त्यांचं काय झालं ते. आणि मी भावाजवळच आहे, मला जास्त लागलं नव्हतं, मी भावाजवळच आहे. मग तिथून भावाची कंडिशन बिघडायला चालू झालं. ठीक आहे. त्याच्यानंतर काय झालं, आम्हाला म्हणजे भावाची कंडिशन बिघडत होती आणि आईला काय लागलं की नाही, मग ते बघण्यासाठी आम्हाला सोलापूरला नेण्यात आलं. सोलापूरमधल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये आम्हाला घेऊन गेले. तिथं चेकअप वगैरे करण्यासाठी घेऊन गेले. आणि मग त्यासाठी आम्हाला ॲम्ब्युलन्स केली होती एक. ॲम्ब्युलन्समध्ये बसवताना आईला बसवलं, मला बसवलं, भावाला बसवलं आणि तो जो ड्रायव्हर होता त्यालाही बसवलं आमच्या ह्याच्यामध्ये. आणि त्याचं पेमेंट आम्हीच केलं, त्याला काही त्यांनी पैसे नाही दिले काय नाही, ते बसवलं. मला त्याचा राग आला. म्हटलं पैसे आम्ही देतो आहे, सगळं करतो आहे, पप्पांना का नाही घेत आहे ते? त्यांना घ्यायची गरज होती, त्यांना जास्त लागलं होतं, त्यांना का नाही घेतलं तुम्ही? त्या ड्रायव्हरला का घेतलं? याच्यामुळे सगळं झालं होतं. त्याला म्हणे हार्ट अटॅक आला होता. बापरे.
हां, गाडी चालवताना हार्ट अटॅक आला आणि त्याने येऊन आम्हाला ठोकलं. जेव्हा कोर्टमध्ये हे सगळं मॅटर गेला तेव्हा आम्हाला समजलं की त्याला हार्ट अटॅक आलेला होता आणि त्याच्यामुळे तो ॲक्सिडेंट झाला. आणि कोर्ट केसेसच्या वेळेस तो तिथे आलाही नाही, त्याच्यामुळे निकाल आमच्या बाजूनेच लागला. मग हॉस्पिटलमधून आम्ही सोलापूरमध्ये आलो. सोलापूरमध्ये मग परत तोच प्रश्न, पप्पा कुठे गेले? मग सगळे आम्हाला समजत आहेत पप्पांची कंडिशन खराब होती, त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेलं. मग ठीक आहे, बरं ठीक आहे. मग आई बसली होती तिथे, सगळे नातेवाईक म्हणजे जवळचे माझी मावशी वगैरे आले होते. आणि आल्यानंतर सगळेजण आले आणि मग तिचे दागिने काढायला चालू केले त्यांनी. आई खूप रडते, तिची कंडिशन पाहवतच नव्हती की काय चाललं आहे नेमकं. आणि मला समजायला म्हणजे समजतच नव्हतं की काय चाललं आहे. मग परत काय झालं, सगळे दागिने काढले आणि मग म्हणजे भाऊ तिथंच होता माझ्याजवळच. मी म्हणते काय झालं आहे? मग तर तो म्हटला जाऊ दे ठीक आहे. आणि त्या दरम्यान ना त्याला रक्ताच्या उलट्या झाल्या. भावाला? हां, भावाला. आणि ॲम्ब्युलन्समध्ये आणताना भावाला त्या ड्रायव्हरच्या तिथे झोपवायला पाहिजे होतं. मध्ये जो ड्रायव्हर झोपलेला होता त्याच्यामुळे हे सगळं झालं. त्याला तिथं आमच्यासोबत घ्यायलाच नाही पाहिजे होतं, पण लोकांनी त्याला तिथं भरलं. आणि त्या भावाला तिथं झोपायची गरज होती. त्याला इंटरनल डॅमेज खूप झालेलं होतं. त्याला नाही आणता म्हणजे आईच्या जवळ त्याला बसवलं होतं. आईच्या मांडीवर तो डोकं ठेवलेलं होतं. त्यांनी आईच्या अंगावरती रक्ताची उलटी करायची. 2दा त्यांनी उलटी केली रक्ताची. आणि आम्ही तिथं सोलापूरला आल्याच्या नंतर खूप क्रिटिकल कंडिशन होती. तो ICUमध्ये त्याला ॲडमिट केलं. आणि तेव्हा आम्हाला समजलं की त्याच्या पाठीच्या मणक्यांना डॅमेज झालं आहे आणि तो पॅरलाइज झाला आहे. त्याच्या फुफ्फुसांमध्ये पूर्ण रक्त भरलेलं होतं. त्याला श्वास घेता येत नव्हता आणि तो कोमामध्ये म्हणजे खूप बेशुद्ध अवस्थेत आणि नव्हताच, तो शुद्धीवरच नव्हता, पूर्ण कोमातच गेला होता तो. मग त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्हाला सांगितलं की आपल्याला पप्पांकडे जायचं आहे. मला सांगण्यात आलं पप्पांकडे जायचं आहे. आई तर बोलायच्या मनस्थितीतच नव्हती आणि म्हणजे माझा आणि तिचा काय संवादच झाला नाही. मग सगळेजण मला म्हणजे माझी जी सख्खी मावशी आहे ती खूप सपोर्ट करते, तिला मी आई म्हणते माझी. आणि तिचे जे मिस्टर आहेत ते त्यांना मी वडील म्हणते. मग तेच होते आमच्यासोबत सुरुवातीपासून, त्यांनी सपोर्ट केला. आणि मग त्यांनी आम्हाला गावाकडे घेऊन गेले. म्हणजे निघालो आम्ही, ठीक आहे, गावाकडे म्हणजे निघालो गावाला की पप्पांकडे जायचं आहे आता. आणि गेल्यानंतर गाडी आमची गावाकडे वळायला चालू झाली. जिथं आमचं गाव आहे तिथे गावाकडे चालू झाली वळायला. मग ते इकडे कसे येतात, इथे कुठं हॉस्पिटल आहे, इथं कुठं पप्पा असायचे. माझ्या लक्षातच आलं नाही. जेव्हा उतरलो आम्ही गाडीमधून, सगळे खूप सारे लोक जमा झालेले होते. सगळेजण रडत होते. मग आई तर अशी होती की ती काय तिच्या म्हणजे रडत होती, परत माझी शुद्धीवर पण येत नव्हती आणि अशी खूप वाईट अवस्था होती तिची. मग तिला बसवलं एका ठिकाणी आणि मग मी पाहिलं तर तिथे पप्पा दिसत आहेत पुढे, पण असं काय त्यांना गुंडाळलं आहे. ठीक आहे, जेव्हा तुम्ही लहान असतात तेव्हा तुम्हाला ह्या गोष्टी कळत नाहीत. ठीक आहे, त्यावेळेस त्यांना मग असं पांढऱ्या कपड्यामध्ये गुंडाळलेलं होतं आणि एक विशिष्ट प्रकारचं औषध लावतात. जेव्हा असं असतं त्यावेळेस औषध लावून त्यांना गुंडाळून तिथे ठेवलं आहे. ठीक आहे, आणि ते सगळे लोक मला जवळही जाऊ देत नाहीत, त्यांना म्हणजे स्पर्शही करू देत नाहीत किंवा काय, जा नमस्कार कर म्हणतायत फक्त, बाकी काहीच करू देत नाहीत. आणि मग तिथे उदबत्ती वगैरे लावलेल्या होत्या, सगळं असं पप्पांना झोपवलेलं होतं. आणि त्याच्यानंतर ते वेगळ्याच प्रकारचा स्मेल येत होता. तर औषध असतं ते लावलेलं त्याचा आणि उदबत्तीचा असा वेगळ्या प्रकारचा स्मेल तिथं वातावरणात तो वेगळंच सुगंध येत होता. त्याच्यानंतर नंतर म्हणजे थोड्या वेळानंतर म्हणजे मलाही मी भानावर आले की बाबा असं काहीतरी झालं आहे की पप्पा आता नाही आहेत, पप्पा आपल्याला सोडून गेलेत निघून. आणि म्हणजे मी एकदम शॉक बसला. ते समोर असं पाहून एकदमच घाबरले ना मी. आणि काय ते एक्सप्लेन नाही करू शकत, शब्दात सांगू शकत नाही. ती भावना जी असते, दुःख म्हणा किंवा हे एक प्रकारचा शॉक लागलेला असतो, ते नाही सांगू शकत. त्याच्यानंतर आम्ही पप्पांचे अंत्यविधी केले आणि अंत्यविधी झाल्याच्या नंतर अस्थि विसर्जनला मी सकाळी गेलो. सकाळी मग सगळे माझे चुलते आणि बाकीचे जे रिलेटिव्ज आहेत ते कारमध्ये आम्ही जात होतो. पप्पांच्या अस्थी घेऊन गेलो आम्ही. जात असताना मला परत तो स्मेल आला, जो की पप्पां तिथे झोपवल्यावरती जो स्मेल येत होता वेगळा,
तो स्मेल मला येत होता. कंटिन्यू म्हणजे नाकात बसला होता तो? नाही, दुसऱ्या दिवशी कसा येईल? बरोबर. दुसऱ्या दिवशी सकाळी कसा येईल? अंत्यविधी झाल्यानंतर आपण अस्थि विसर्जनला जातो, तो स्मेल मला आला. आणि मग मी म्हणजे माझ्या तेवढं लक्षात नव्हतं. मी ऑलरेडी ह्याच्यात शॉकमध्ये होते आणि दुःखामध्ये पण होते की हे काय झालं आहे, भाऊ असा मरणाच्या दारात उभा आहे आणि वडिलांचं असं झालं आहे. आई तर काय म्हणजे तिची कंडिशन पाहवत नव्हती मला. मग त्याच्यातच होत होतं आम्ही सगळे. आणि परत मग बसल्यानंतर तो स्मेल आला. त्याचा अर्थ मला नाही समजला. अस्थि विसर्जन करताना आपण परत तो स्मेल आला मला, की म्हणजे असं सुगंध टाईप पण येतोय आणि वेगळाच वास तो. मग ते पण नाही मला समजलं. परत जेव्हा अंत्यविधी झाल्यानंतर 10व्या दिवशी विधी करतात. त्याच्यामध्ये कावळ्याला नैवेद्य वगैरे ठेवला जातो. आणि मग त्यासाठी आणि आमच्या गावाकडे राहायची सोय नव्हती, म्हणून मी माझ्या मावशीकडे तिच्या गावी जायची. गाव जवळच आहे तिथून. मग तिथून जायची आणि यायची. मग अपडाऊन माझं चालू होतं. म्हणजे मला घेऊन जायचे. आई तिथंच होती गावाकडे, भाऊ हॉस्पिटलमध्ये. आणि त्याला काहीच माहीत नाही हे काय झालं आहे नेमकं. आणि त्याच्यानंतर आम्हाला मी 10व्याच्या विधीसाठी येत होते सकाळी. 10च्या दरम्यान येत होते आम्ही. 10 वाजले असतील. उस्मानाबाद बसस्टँडवरती आम्ही आलो. बसस्टँडवरती त्या बसमध्ये तो स्मेल यायचं काहीच कारण नव्हतं. काहीच नव्हतं तिथं. संबंधच नव्हता. संबंधच नाही आहे. तो वास परत यायचा. परत तो स्मेल आला मला. म्हणजे पप्पा मला त्यांची उपस्थिती जाणवून देत होते की मी आहे इथंच, मी अजून नाही गेलो कुठे. असं म्हणतात की 13 दिवस मृत्यूच्या नंतर 13 दिवस माणसाचा जो आत्मा असतो तो इथंच असतो. आणि त्याच्यानंतर जेव्हा हे विधी होतात, कावळ्यांनी नैवेद्य शिवणे म्हणा किंवा बाकीचे जे विधी असतात ते झाल्यानंतर त्यांना मोक्ष मिळतो किंवा ते या जगातून जातात. मग ते मला माहीत होतं, पण तेवढं माझ्या लहान असल्यामुळे मला त्याचा अर्थ नाही सांगता आला. पण आता मला समजतं की हे काहीतरी होतं. मग पप्पा होते, माझ्यासोबत होते तिथं. त्यांना मला काहीतरी सांगायचं होतं. आणि देवी आईचं ते खूप करायचे. त्यांचं देवी आईचं कार्य, सेवा, पूजा खूप करायचे. मग त्यांचं असं म्हणणं होतं की सगळ्यांनी ते केलं पाहिजे. मलाही त्यांनीच शिकवलं की असं करायचं, हे अशी पूजा करायची असते, हे करायचं. सगळ्यांना बाकीच्यांना पण ते सांगायचे. आणि कसं असतं की माणूस जेव्हा त्याचं कार्य या पृथ्वीतलावरचं संपतं त्यावेळेस तो निघूनच जातो. देवाचं जेव्हा अवतरण घेतात देव, त्यांचं कार्य झाल्यावरती निघूनच जातात. ते म्हणजे तसंच झालं. पप्पांचं इथलं आयुष्य जे होतं ते संपलं आणि ते गेले निघून. पण जाण्यापूर्वी त्यांच्यासमोर असं काही घडलं की त्यांना इथून म्हणजे जाण्याची इच्छा होत नव्हती. त्यांच्या इच्छा जी होत्या, म्हणजे भावाची जी कंडिशन होती, आईची जी कंडिशन होती किंवा माझी जी कंडिशन होती, ते त्यांना राहावलं नाही. म्हणजे खूपच हे होतं. कोणत्याच वडिलांनाही भावणारच नाही की असं काहीतरी झालं आहे. मग ते मला काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होते त्यावेळेस. जेव्हा मग 10व्याच्या विधीसाठी आम्ही गावाकडे आलो, नैवेद्य असं मोठं झाड होतं एक वडाचं, 7-8 कावळे होते. कोणी ते नैवेद्याच्या आसपास फिरकत नव्हतं. एकही कावळा त्या नैवेद्यापाशी येत नव्हता. होते कावळे, नाही असं नाही. नैवेद्य ठेवला, कावळे फिरत आहेत आजूबाजूला, एकही येत नाही. सगळ्यांनी वाट पाहिली. आणि मग असं म्हणतात की आपण जर वचन दिलं शेवटी तर त्यानंतर त्या आत्म्याला मुक्ती मिळते. मग माझे आजोबा होते, ते बोलले की तुझ्या मुलाबाळांकडे लक्ष देतो मी, तुझ्या बायकोचा सांभाळ करतो, अशा पद्धतीने सगळे बोलायला लागले. मग चुलते पण बोलले, तरीही नाही. कावळा यायलाच तयार नाही खाली. मला सांगितलं तू काहीतरी बोल. मग मी पण म्हटलं की पप्पा काळजी करू नका, मी आहे. मी मोठी झाले तरी पण कधीच आईकडे भावाकडे दुर्लक्ष करणार नाही, मी आहे. तरी पण नाही. म्हणजे तो कावळा जे यायलाच तयार नाही. मग माझ्या मनात आलं असं की असं का होतंय. मग पप्पांची इच्छा अशी होती की माझ्यासोबत असं झालं म्हणून तुम्ही देवाचं करणं, जे मेडिटेशन असो किंवा पूजा असो, ते तुम्ही सोडू नका, ही त्यांची शेवटची इच्छा होती. कारण कसं आहे, तुम्हाला कसं कळालं? हां, ते सांगते मी. तर ते त्यांची अशी इच्छा होती. जेव्हा मी बोलले की पप्पा मी ध्यानधारणा, पूजा वगैरे जी आहे ती मी सोडणार नाही, मी तुम्हाला वचन देते, आम्ही कुणीच सोडणार नाही, आई पण सोडणार नाही आणि भाऊ पण सोडणार नाही. त्या क्षणाला कावळ्यांनी नैवेद्य घेतला, म्हणजे
खाल्ला तो नैवेद्य. शिवला. हां, आणि पप्पांना मग मुक्ती मिळाली. परत मला तो स्मेल परत आला नाही. अच्छा. हां ह्या सगळ्या प्रेरणेमध्ये भावाचं काय झालं मग पुढं? हां, 10व्याच्या नंतर भाऊ 15 दिवस हॉस्पिटलमध्येच होता. 10 दिवस तरी तो कोमातच होता. माझे इथे रिलेटिव्हमध्ये माझे अंकल आहेत ते होते त्याच्याजवळ. आईकडचेच जे नातेवाईक होते त्यांनीच फक्त सपोर्ट केला. वडिलाकडचे नातेवाईक त्यांना फक्त पैसा, प्रॉपर्टी याच्यासाठीच ते मागे लागलेले होते. त्यांना अजिबात दुःख नव्हतं. त्यांना एकाच गोष्टीचं दुःख होतं की आम्हाला महिन्याला 50,000 रुपये देणारा गेला. बापरे. हां, एवढ्यासाठी ते दुःखी म्हणून अक्षरशः ते रडत होते. जेव्हा तिथं सगळं विधी चालू होते, पप्पाला आणून टाकलं होतं त्यावेळेस त्यासाठी ते रडत होते. म्हणून ते रडत होते असं म्हणून. अच्छा. भावाचं काय झालं? मग भाऊ होता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता. तिथं त्याला माहितीच नाही ह्या गोष्टी. 10 दिवस म्हणजे कोमात असल्यासारखा होता. नंतर जेव्हा तो शुद्धीवर आला, पहिला प्रश्न त्याचा हा होता माझ्या मामांना की पप्पांचं काय झालं, पप्पा कुठे आहेत? कारण त्याला स्वप्न पडलं होतं एक. ते आई गेली नंतर, हे सगळं झाल्यानंतर तिला जायचं होतं, म्हणजे ती जाऊ शकली नाही भावाकडे. तिचा जीव किती अडकला असेल, तिला त्याचं खूप वाईट वाटत होतं की आपण एवढ्या कंडिशनमध्ये आहे माझा मुलगा आणि आपण नाही जाऊ शकत तिथं. मग कसं, मग ते सगळं झाल्यानंतर विधी वगैरे झाल्यानंतर आईला घेऊन गेले. आणि रूममध्ये जाताना ती कोणत्या म्हणजे कोणत्या ह्याच्याने जाईल की असं चेहरा घेऊन जाऊ, कपाळाला कुंकू नाही, गळ्यात मंगळसूत्र नाही. त्या लेकराला काय वाटेल, तो मरणाच्या दारातून वापस आलाय आणि त्याला काय वाटेल की बाबा पप्पा नाही आहेत. मग त्याला अजून काय झालं तर टेन्शननी तिची जायची हिंमत होत नव्हती. तो मम्मी कशी तरी करून गेली. मध्ये गेल्याच्या नंतर तो स्वतःच बोलला, अगं पप्पांना जायचं होतं, पप्पा गेले. बापरे. हां, त्याला कसं कळालं? त्याला कुणीच सांगितलं नव्हतं. त्याला ॲक्च्युली स्वप्न पडलं होतं की पप्पा त्याच्या स्वप्नात आले होते आणि असं दिसलं की पप्पा देवाकडे गेलेत आणि ते म्हणतायत की माझं तर कार्य इथलं संपलं, मी गेलो, मला तर तुला न्यायचंच होतं, मी तर येणारच होतो, माझ्या मुलाचं तू असं का केलंस, असं त्याला स्वप्न पडलं तिथे. आणि नंतर त्याचं जेव्हा स्वप्न तुटलं तर तो शुद्धीवर आला परत. आणि शुद्धीवर आल्याच्या नंतर त्याला समजलं की काहीतरी विचित्र आहे, असं का स्वप्न पडलं मला, म्हणजे त्याला सांगता आलं नाही. आणि मम्मीला जेव्हा त्यांनी पाहिलं, मम्मीचं जे कुंकू नाही, गळ्यात काय नाही, किंवा जो ती रडती आहे थोडंसं, म्हणजे तिने खूप आवरलं स्वतःला. ते रूममध्ये जायची तिची हिंमत होत नव्हती भावाकडे. आणि ती अवस्था ते आईची बघून, म्हणजे मम्मीची अवस्था बघून तो घाबरला. आणि म्हणजे त्याला थोडंसं आलं लक्षात की काहीतरी झालं. पण तो पण इतका मम्मीला सांगतोय, मम्मी घाबरू नको गं, काय नसतं, मी आहे ना असं. म्हणजे त्याला एवढ्या कंडिशनमध्ये असून तो मम्मीला धीर देत होता. आणि सगळ्यांनी मग हे केलं. आणि मग त्याच्यानंतर 15 दिवसानंतर भावाला घरी घेऊन आले. त्याची कंडिशन खूपच खराब होती. त्याला जेव्हा घेऊन आले ना, तो अंथरुणात अक्षरशः दिसत नव्हता. बारीक झालं तेवढं. खूप म्हणजे खूप बारीक, असा खेळकर मुलगा. काही दिवसापूर्वीच तो मस्ती करणार, खोड्या करणार आणि अभ्यासामध्ये खूप हुशार तो. आणि त्याचं स्वप्न होतं की मी कलेक्टर होणार. पप्पांना त्यांनी वचन दिलं होतं लहान असताना की मी कलेक्टर होणार पप्पा, मी मोठा ऑफिसर होणार. लहान असताना पण तो म्हणायचा, तुला काय गिफ्ट पाहिजे, म्हणायचा मोठे मोठे पुस्तकं आणा मला. अभ्यासाचं वेळ होतं म्हणजे. हां, खूप. म्हणजे त्याला काहीतरी करून दाखवायचं, मला काहीतरी व्हायचं, ह्या पद्धतीचं त्याचं होतं. मग त्याच्यानंतर आम्ही त्याला घरी आणलं ना, त्याची अवस्था खूप बेकार होती. 6 महिने त्याला उठून बसता आलं, म्हणजे बसवलं नाही, आम्ही सुद्धा बसवलं नाही. त्याची कंडिशन अशी होती की त्याला उठून आम्हाला बसवायला लागायचं. 6 महिने तो अंथरुणातच होता. आणि 6 महिन्यानंतर त्या पिरियड्सच्या दरम्यान कोणीही डॉक्टर आमच्या घरी यायला तयार नाही. आणि जेव्हा पेशंट बेडवरती असतो तेव्हा त्याची खूप काळजी घ्यायला लागते. मग त्याला जखमा होतात झोपून आणि बऱ्याचशा गोष्टी होतात. मग असं झालं होतं की तो जेव्हा बेडवरती झोपून होता ना, त्याच्या ते डोक्याला लागलं होतं. आणि ह्या सगळ्या गडबडीमध्ये ते आम्ही पाहिलंच नाही. जेव्हा 4-5 महिन्यांनी त्याला पाहिलं ना, तो खूप मोठी जखम झाली होती. छोटासा काच घुसलेला डोक्यामध्ये, त्याची मोठी जखम झाली होती. अच्छा. हां. आणि मग आम्ही खूप रिक्वेस्ट करून डॉक्टरांना, मॅडम होत्या एक फिजिओथेरपिस्ट, त्यांना घरी बोलवलं. आणि बोलवल्यानंतर 6 महिन्यानंतर पहिल्यांदा त्याला आम्ही उठवून बसवलं. आणि पहिल्यांदा त्यांनी मोठी अशी ढेकर दिली.
पहिल्यांदा म्हणजे 6 महिने त्याला किती त्रास झाला असेल त्याच्या पोटामध्ये. तो खात होता खरं, पण त्याला पचतही नव्हतं आणि म्हणजे त्याचं सिस्टीम व्यवस्थित म्हणजे चालू होती, नाजूक कंडिशनमध्ये होती, पण अन्न पचन वगैरे असं त्याला व्यवस्थित होत नव्हतं. बरं, मग पुढं? तर मग डॉक्टरनी सांगितलं की तुम्हाला याची काळजी घ्यायला लागेल. प्रत्येक तासाला तुम्हाला त्याचे हातपाय जे आहेत ते तुम्हाला त्याचा एक्सरसाइज घ्यायला लागेल, व्यायाम वगैरे करायला लागेल त्याचा, कारण तो स्वतः नाही हलवू शकत. मग त्याचे आकडून जातील हातपाय. ठीक आहे, मग काय करायचं? मग त्याची कंडिशन म्हणजे अशी होती की त्याला स्वतःला तर कंट्रोल होत नव्हते, पण मनानेच असे पाय म्हणजे ऑटोमॅटिक काय व्हायचे, असे वाकडे व्हायचे मनाने, झटके आल्यासारखे वेगळेच. मग त्यासाठी आम्ही केरळला पण ट्रीटमेंट घेतली. त्याच्यानंतर थोडंसं म्हणजे जाणवलं थोडा फरक, पण परिस्थिती काही त्याची सुधारत नव्हती. परत त्याच्यानंतर मग असं मी काही इथं नव्हती शिक्षणासाठी, 12वीपर्यंत काकांकडेच होती. मग त्याच्यामुळं मग 11वीच्या एक्झामनंतर मी आले इकडे. मग त्याला उठून बसायला येत नसायचं, आम्ही बसवायचो उठून आणि त्याचा मसाज व्यायाम वगैरे सगळं करायचं. आणि त्याचं शिक्षण बंद पडू नये म्हणून आम्ही काय केलं, त्याची जी TC होती इथं लातूरमध्ये ती आम्ही काकांकडे घेऊन गेलो. तिथं मग दुसऱ्या विद्यार्थ्यांनी सहकार्य केलं, त्याचा पेपर वगैरे लिहून दिला आणि 9thमध्ये कसं बसं त्याला पास केलं. आणि 10thमध्ये म्हटलं आता दुसऱ्यांकडून कसं करायचं. 10thमध्ये आपण तोवर त्याची कंडिशन थोडीशी बऱ्यापैकी झाली होती की तो अभ्यास करू शकेल किंवा काय करू शकेल. मग त्यांनी मग 10thमध्ये इथं आणलं. आणि त्याच्यानंतर मी पण असं 12वीच्याच हे 11वी-12वीच्या दरम्यान मी सुट्टीमध्ये आले होते इथं, आणि तो 10thला होता त्यावेळेस. मग आणल्याच्या नंतर तो जिथं झोपायचा तिथं मी पण झोपले. म्हणजे तो गेला, त्याचा मसाज वगैरे असायचं त्यासाठी तो गेला. आणि दुपारच्या वेळेत 3:30च्या दरम्यान, 3-4च्या दरम्यान घरामध्ये असं म्हणजे थोडासा प्रकाश असतोच आणि लाईट नव्हती लावलेली. दिवसा एवढं कोण लाईट लावत नाही, मग थोडासा प्रकाश होता. आणि तो जिथं झोपायचा तिथं मी झोपली होती. तर झोपलेली असताना मला असं एकदम जाणवलं की माझ्या भोवती काहीतरी आहे. म्हणून मी एकदम डोळे उघडून पाहिलं. माझ्यावरती अशी मोठी अशी ब्लॅक शॅडो होती, मोठी अशी एकदम, आणि ती मला पाहते अशी वाकून. बापरे. हां, आणि पाहते. मग मी पण घाबरले, हे काय दिसतंय, मला विश्वास बसला नाही पहिले तर की काय होतंय हे नेमकं. पाहिलं थोडा वेळ तिने, आणि थोड्या वेळात ती गायब झाली. तिने पाहिलं माझ्याकडे, मी तिच्याकडे पाहिलं, आणि ती गायब झाली. ठीक आहे, म्हणजे ती निगेटिव्ह एनर्जी होती ॲक्सिडेंटच्या तिथून आमच्या घरात आली होती. अच्छा, जो तो बाजूवाल्यांचा ॲक्सिडेंट झाला ते तुम्हाला कसं कळालं की तेच होतं म्हणून? ते नाही, ते नव्हतं तिथं त्या स्पॉटला निगेटिव्ह एनर्जी. अच्छा, जिकडे तुमचा ॲक्सिडेंट झाला तिकडे. हां, तिथे ॲक्सिडेंट होतच राहतात. ती निगेटिव्ह एनर्जी तिथे ॲक्सिडेंट घडवते. 1 वर्ष अगोदर दिवाळीत आमच्या शेजारच्यांचं झालं, आणि त्याच्यानंतर तिकडंच झालं का ॲक्सिडेंट? हां, तिथंच झालेला होता. तिथंच परत आमचा झाला परत. आणि ती एनर्जी भावाच्या सोबत ती आली आमच्या घरात. अच्छा. आणि भावाची कंडिशन काय ती सुधरू देत नव्हती. तो होता तसाच होता, थोडीफार सुधरायची आणि होता तसाच होता. मग त्याच्यानंतर म्हणजे घरात परिस्थिती सुधारत नाही आहे, आर्थिक नुकसान होत आहेत, आणि चुलते वगैरे ते सगळं पैशांसाठी आम्हाला हेच केलं त्यांनी. पप्पांनी जेवढे काही म्हणजे इन्व्हेस्टमेंट वगैरे केलेली होती ते सुद्धा त्यांनी घेऊन ठेवली सगळी. भावाला गरज होती हॉस्पिटलसाठी, त्याची कंडिशन अशी होती, काहीही करून त्याला नीट करायचं होतं आम्हाला. तर त्यासाठी सुद्धा त्यांनी विचार केला नाही की बाबा हे असं आहे तर आपण कशाला त्यांचे पैसे घ्यायचे. तर ती इन्व्हेस्टमेंटसुद्धा सगळी त्यांनी ठेवून घेतली त्यांच्याकडे. भावाची आता कशी परिस्थिती आता सध्या कंडिशनला? आताच्या कंडिशनला तो आता मग सांगते मी, ते झाल्यानंतर मग अशी सुधारत नाही आहे. मग आम्ही काय करायचो, ह्या घरात बोलवायचं, जे मेडिटेशन रिलेटेड आहेत आमच्या, त्यांना घरी बोलवायचो. मग त्याच्यापैकीच एक आले, सर आले एक, त्यांनी पाहिलं की म्हणजे घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी जी आहे ती माझ्यामध्ये आहे थोडीशी की आहे. त्यांनी मला शिकवलं की कसं कोणत्या पद्धतीने पूजा केली पाहिजे तू, किंवा काय केलं पाहिजे. मग त्यांनी जे फोटो होता कोणता ठेवायचा देवाचा फोटो, तो त्यांनी सांगितला, आणि तो आम्हाला त्यांनी मांडून दिला की हॉलचा दरवाजा आहे त्याच्यासमोर हे देवाचा फोटो ठेवा, आणि कलश पूजा कशी करायची ते त्यांनी शिकवलं. दर महिन्याला म्हटले ते कलश तू पूजा करत जा, आणि ते नंतर 1 महिना झाला की विसर्जन करत जा. मग लिंबू मिरची वगैरे कसं ते लावायचं दाराला त्यांनी लावायला लावलं मला.
आणि मी पूर्ण शिकवलं. भावाला पण कसं म्हणजे त्याचं मसाज वगैरे करायचं त्यांनी थोडक्यात शिकवलं. त्याच्यानंतर भावाची परिस्थिती जी होती खराब ती सुधारत गेली, हळूहळू सुधारत गेली. आणि मग नंतर 10वीची एक्झाम झाले. 10वीच्या एक्झाममध्ये म्हणजे तो मुळात हुशार होता आणि त्याची जिद्द इतकी की मी काहीतरी करून दाखवणारच. ठीक आहे, त्याला चालायला येत नव्हतं पण उचलून न्यायचे त्याला, असं एखादा असं लहान बाळ कसं उचलतात त्या पद्धतीने त्याला उचलून न्यायचे. म्हणजे एक्झाम हॉलवरती ठेवायचे. आणि 10वीच्या याच्यामध्ये तुम्हाला जर तुमचा हँडिकॅप असेल ना तर तुम्हाला एक्स्ट्रा वेळ मिळतो थोडासा. ठीक आहे, तर त्यांनी अक्षरशः जिथं सर थांबत असतात ना सर, त्यांच्या शेजारी बेड टाकला. बेडवरती आडवा झोपून जसं पालथा झोपून त्यांनी पेपर लिहिले सगळे. बापरे. हां, 10वीचे पूर्ण पेपर त्यांनी सॉल्व केले आणि 10वीचा रिझल्ट लागला. आम्ही सगळे खूप खुश झालो. त्याला 92% मार्क मिळाले होते. बापरे. आणि मॅथमध्ये तर आउट ऑफ मार्क होते त्याला. म्हणजे त्याची एवढी हिंमत म्हणजे एवढं त्याचं जिद्द की मी करूनच दाखवून. एवढं होऊन सुद्धा तो मेंटली किती स्टेबल होता म्हणजे. हां, मेंटली म्हणजे त्याला खूप त्रास होता, शारीरिक त्रास थोडा नसतो. आणि त्यावेळेस ना कोणी कंपाऊंडर आमच्या घरी यायला तयार नाही, कोणी डॉक्टर यायला तयार नाही. मग एखादी दुसरी हेल्प मिळाली आम्हाला आणि तो स्वतः शिकला. स्वतःच्या बॉडीची काळजी कशी घ्यायची तो स्वतः शिकला. म्हणजे काय खायला पाहिजे काय नाही खायला पाहिजे त्यांनी पूर्ण शिकला तो स्वतः त्याच्या एक्सपिरियन्समधून. आणि मग त्याला बसायला यायला लागलं. ठीक आहे, मग बसून तो पेपर वगैरे त्यांनी दिला त्यावेळेस 10वीचा. 11वीला जेव्हा तो गेला त्याच्यानंतर 11वीला एवढे छान मार्क पडून तिथल्या नामांकित कॉलेजमध्ये त्याला ॲडमिशन भेटलं. तिथल्या लोकांनी त्याला सहकार्य केलं नाही. ते बोलले की हा रेग्युलर येत नाही, मग ह्याला कशाला तुम्ही, आम्ही नाही म्हणे ह्याला 12वीला घेणार. 11वीमधून तिथं डिस्कंटिन्यू करायला लागलं आम्हाला, त्यांनी काढून टाकलं अक्षरशः तिथं. आणि मग छोट्या कॉलेजमध्ये आम्ही बोलणं केलं की बाबा ह्याला घ्या म्हणून, चांगले मार्क आहेत. आणि सायन्सला त्यांनी ॲडमिशन घेतलं. तिथं पण त्यांनी चांगले मार्क पाडले, 90% त्याला मार्क आहेत 12thला सायन्समध्ये. स्वतःच्या जिद्दीवरती घरी शिक्षक यायचे ते शिकवायचे. आणि मग त्याच्या जिद्दीमधून तो तिथं पण पूर्ण कॉलेजमध्ये फर्स्ट आला. 11वीला पण तो फर्स्टच होता सायन्समध्ये त्यांच्या कॉलेजमध्ये. पण फक्त एवढं होतं की तो कंटिन्यू जाऊ शकत नव्हता, कारण आम्हाला सपोर्ट नव्हता. रोजच्या रोज रिक्षेवाल्याला बोलवायचं आणि रिक्षेवाले पण यायचे, ॲडव्हान्स घ्यायचे आणि गायब व्हायचे. कोणी आम्हाला सपोर्ट करत नव्हतं, अशी कंडिशन होती. आणि 12th नंतर मी तिकडे शिफ्ट झाले. मग माझं थोडासा सपोर्ट म्हणून मग मी इकडे आले. आईला पण बाहेरचं एवढं काही माहीत नव्हतं. मग आई पण आजारी असायची आणि मग दोघांचं म्हणजे मला थोडंसं बाहेरचं आणि घरचं थोडंसं मॅनेज मी केलं मग त्यावेळेस. आणि भावाला मग परत त्यांनी 12वीमध्ये छान मार्क मिळवले. मग पुढे ॲडमिशन घेतलं त्यांनी आर्ट्समध्येच, तिथं पण तो फर्स्ट आला. आणि ह्याच्यामध्ये इकॉनॉमिक्समध्ये त्यांनी पुढं पोस्ट ग्रॅज्युएशन घेतलं, त्याच्यामध्ये गोल्ड मेडल मिळवलं त्यांनी. पूर्ण युनिव्हर्सिटीमध्ये तो फर्स्ट आला, इकॉनॉमिक्समध्ये गोल्ड मेडलिस्ट आहे. आणि राज्यपालांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला. हां, आणि आत्ता सध्या काही वर्षापूर्वीच पोस्टची एक्झाम दिली, पोस्ट ऑफिस असं इंडियन पोस्ट असते त्याची एक्झाम दिली आणि ऑल इंडियामध्ये तो फर्स्ट आला. ओपन कॅटेगरीमधून लागला तो. हां, आणि लागल्याच्या नंतर जी फिजिकल एक्झाम असते ना त्याच्यामध्ये पण सहकार्य करायला तयार नाहीत. जे येणारे डॉक्टर असतात ते आम्हाला भांडायला लागले की तुमचं म्हणे पर्सेंटेजेस बसत नाही, हँडिकॅप मुलगा आहे तुमचा, त्याचं पर्सेंटेज बसत नाही, तो कसा जॉब करणार आहे, मी नाही देणार. मग आई जाऊन बोलली त्यांना की तुम्ही हे असं कसं म्हणू शकता, एवढा हुशार मुलगा आहे, त्याच्या आयुष्याचा प्रश्न आहे शेवटी. मग असं बोलणं थोडंसं डॉक्टरांबरोबर केल्यानंतर मग त्यांनी ते सर्टिफिकेट दिलं आणि जॉब लागला त्याला. मग आता सध्या तो स्वतः जॉबला जातो. ठीक आहे, त्याला थोडंसं उचलून न्यायची म्हणजे उचलून नेतात, बसवतात त्याला ऑफिसमध्ये आणि तो पूर्ण जॉब करतो. म्हणजे तो इतका त्यांच्या ऑफिसमध्ये इतका फेमस आहे की मोठे जे असतात सुप्रिटेंडेंट ऑफिसर वगैरे आहेत, कलेक्टर लेवलचे सर आहेत, क्लास 1 ऑफिसर. हां, ते सुद्धा त्याची हुशारी पाहून सगळं पाहून त्याचं खूप कौतुक करतात. त्याला पर्सनली रेकग्नाईज करतात की स्वप्नील तुला काय प्रॉब्लेम असेल तर आम्हाला सांग. ह्या पद्धतीने त्याची प्रगती झाली. आता सध्या त्यांनी स्वतःच्या म्हणजे ह्याच्यावरती 4 व्हीलर चालवत होतो हातावरती. हां, हातावरती त्यांनी सगळं करून घेतलं आणि
हाताच्या ह्याच्या साह्याने चालवतो. पाय त्याचे अजूनही तसेच आहेत, म्हणजे पॅरालाइज्डच आहेत. त्याच्यानंतर परत तुम्हाला काय अशा निगेटिव्ह गोष्टींचं काय हे झालं का त्या ॲक्सिडेंटमधलंच काय? नाही. मग आम्ही ते पूजा वगैरे केली, हवन पूजा वगैरे सगळं केल्यानंतर ते गेले निगेटिव्ह. आता सगळं व्यवस्थित? हां, आता सगळं व्यवस्थित आहे. त्याच्या व्यतिरिक्त अजून एक कोरोनामधला तुमचा अनुभव ना, तो काय होता लॉकडाऊनमधला? हां, लॉकडाऊनमध्ये आमचे म्हणजे सर आहेत, माझे मिस्टर जे आहेत ते बँकमध्ये आहेत. मग त्यांची दर 3 वर्षाला ट्रान्सफर होत राहते. आमची ट्रान्सफर मध्य प्रदेशमध्ये होती झालेली. आलोट म्हणायचं छोटं गाव आहे मध्य प्रदेशमध्ये. तिथे असताना आम्ही एका रेंटच्या घरामध्ये म्हणजे भाड्याच्या घरामध्ये आम्ही राहत होतो. तिथं आम्ही होतो. तिथं राहत असताना मला थोडंसं जाणवायचं की बाबा काहीतरी आहे माझ्या भोवती फिरतंय. आणि त्यावेळेस मी म्हणजे थोडीशी खुश होती, कारण माझी प्रेग्नन्सी मला नुकतंच समजलं होतं की मी प्रेग्नेंट आहे. आणि मग ते खुशी वेगळीच असते किंवा मग त्याच्यामुळे मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. आणि मग एप्रिलमध्ये मग कोरोनाचं जास्तच चालू झालं. आणि मग माझे आईची आई आहे ती वारली. परत माझे सख्खे मामा होते ते पण 15 दिवसाच्या अंतराने लगेच वारले. ते पुण्यामध्ये होते आणि आजी जी होती ती गावाकडे होती. ते असे वारले की मग मामा जे होते विधी करणार ते पण नाहीत आणि आजीही नाही आहे असं करून. आणि परत आईची मावशी होती ती पण वारली. माझी बेस्ट फ्रेंड होती ती प्रेग्नन्सीमध्ये वारली. मग ती ऐकल्यानंतर तर अजून मी घाबरले की आता आपल्याला जर झालं तर कसं होणार. मला एक मोठा जे आता सध्या तो माझा मुलगा आहे तो 7 वर्षाचा आहे. त्यावेळेस तो 3-4 वर्षाचा असेल, त्यावेळेस लहानच होता ना तो. मग त्याच्यानंतर मग मला भीती वाटायला चालू झाली की आपल्याला काही होणार नाही का. पण मी आजारीच होते, थोडीशी आजारी पडले मी आणि मला थोडासा त्रास होतच होता. मग असं असताना मला ते शॅडो दिसायच्या की आहेत काहीतरी आहे आपल्या आजूबाजूला. पण मग आजारी पडल्याच्या नंतर एके दिवशी असं झालं की मुलगा जो होता तो झोपला होता हॉलमध्ये. सुरुवातीला किचन असायचं, म्हणजे एंट्रन्सच्या साईडला किचन होतं आणि किचनमध्ये हॉल होता. मागच्या साईडला एक बेडरूम असं होतं आणि मध्ये हॉलमध्ये मुलाला झोपवलं होतं. तिथं झोपवल्यानंतर आम्ही म्हणजे आमचे जे मिस्टर आहेत ते बँकमध्ये, त्यावेळेस बँक चालू होत्या, बंद नव्हत्या, त्यांना इमर्जन्सी सर्व्हिसमध्ये चालू ठेवलं होतं. मग त्यांना ते जायचे ऑफिसला, मी आणि मुलगा घरी असायचो. मग तो झोपलेला होता छोटा. आणि झोपल्यानंतर मला असं झालं मला कोणतरी पाहतंय. मागच्या बेडरूममध्ये थांबले, असं जास्त अंतर नव्हतं, असं थोडंसंच अंतर होतं. थोड्याशा अंतरावरून मला दिसलं काहीतरी. तो असं म्हणजे विचित्र हसतंय कोणतरी माझ्याकडे. कोण पाहते मी, तो बघतोय माझ्याकडे, मी त्याच्याकडे बघते. थोडासाच वेळ, पण तो म्हणजे असं जाणवलं की भरपूर वेळात असं चालू आहे हे सगळं. मी पाहते तो असं निर्दयीपणे कसं हसतात, क्रूरपणे, त्या पद्धतीने तो माझ्याकडे बघून हसत होता. दिसलं माझं असं स्माईल त्याची दिसली, डोळे असे विचित्रपणे. चेहरा वगैरे कसा होता? हां, चेहरा म्हणजे त्याचा काळच होता पूर्ण चेहरा. स्माईल केलं असं दात असे विचकटले त्यांनी, असं दिसलं ते विचित्र. त्याच्यानंतर मी पाहिलं आणि मग मी थोडी घाबरले. म्हटलं हे काय दिसतंय. आणि खाली तर सगळं त्याची बॉडी त्याची जी असते ना खालची पाय वगैरे ते नाही दिसले. ते असं इमेज कशी अशी धुसर होत जाते तसं ते खालचं सगळं धुसर होतं. वरची बॉडी मात्र मला दिसत होती त्याची. आणि तो माझ्याकडे बघून हसतं असं ई करून, जसं भयानक पद्धतीने. मग मी घाबरले, म्हटलं हे काय आहे आणखीन. मग खूप घाबरल्यानंतर मला त्याच्यानंतर मी आजारी पडले. खूप जास्त ताप आणि हे सगळं चालू झालं मला. आणि प्रेग्नन्सीमध्ये आपण परस्पर गोळ्या नाही घेऊ शकत. आणि असं होतं कोरोनाचं वातावरण की आपण बाहेरही नाही जाऊ शकत. बाहेर गेलो आणि आपल्याला परत कोरोनाची लागण झाली हॉस्पिटलला तर काय कर. बरोबर. मग ते प्रेग्नन्सीमध्ये मला ती भीती होती. मग गोळ्या औषधही नाही. मग खूप आजारी पडले मी. मग ते मी सांगितलं घरामध्ये मिस्टरांना की मला असं दिसलं. ते म्हटले काय नसतं एवढं, तू सगळं आजी वगैरे हे झाले, तुझं मामाचं असं झालं आहे आणि तुझ्या फ्रेंडचं पण तुझ्या त्याच्यामध्ये तुला काहीतरी ते दिसलं असेल आणि तू त्या टेन्शनमध्ये तुला ते काहीतरी वाटलं असेल. मग तेवढा त्यांनी विचार नाही केला. मग मी पण परत नाही सांगितलं. त्याच्यानंतर मग आम्ही बेडरूममध्ये झोपायचो संध्याकाळी. मुलगा आणि आमचे मिस्टर आम्ही तिघंच असायचो. हे झोपायचे आणि मला झोप नाही यायची. माझ्या भोवती असं म्हणजे वरती ना असे शॅडो दिसायच्या फिरताना, असे वरती माझ्यावरती असे फिरते असे पूर्ण. मग फिरताना मला दिसायचे, मी घाबरायचे पण. आणि सांगणार तर काय ना, मी हे झोपलेले असायचे. मग त्यांना कशाला आपण टेन्शन द्यायचं आणखीन. मग त्यांना नव्हते सांगत. मी पांघरून घेऊन गपचूप झोपी जायचे.
ठीक आहे. त्याच्यानंतर परत असं झालं की थोड्या दिवसांनी मला जास्त झालं म्हणून आम्ही मग वाटलं की जास्त झालं तर डॉक्टरकडे जावं लागते. मग सुदैवाने असं होतं की आमच्या तिथं वरती ना टेक्निशियन होते, गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये काम करणारे, जे ब्लड टेस्ट वगैरे करतात ना, ते टेक्निशियन होते. आणि मग ते कोरोनाची टेस्ट वगैरे घ्यायचे, ते वरती आमच्या राहायचे की आम्ही. तर ते बोलले की तुम्ही बाहेर जर गेले ना वहिनीनं घेऊन, तर ते हॉस्पिटलमध्ये घेतील आणि मग ते वहिनींचं काय होईल पुढे मी सांगू शकत नाही, कुणीच सांगू शकत नाही. आणि असं व्हायचं की माणसं गेली ना की तिकडेच गायब व्हायची, परतच यायची नाही. हां, मग तिथे कंडिशन खूप खराब झालेली होती कोरोनामध्ये. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी काय केलं, टेस्टिंग किट आणलं घरीच आणि ते टेस्ट केल्यानंतर माझं पॉझिटिव्ह निघालं. बापरे. हां, मग पॉझिटिव्ह निघालं. मी खूप घाबरले. आता म्हटलं माझं कसं होणार. मग मी देवाला म्हणजे प्रार्थना करत होती की आता माझं कसं होणार, माझा छोटा मुलगा आहे, हे बाळाचं तर एवढं काही नाही, पण त्याचं कसं होणार. मला ते खूप टेन्शन होतं की आता म्हणजे मी काहीच नाही करू शकत. मी प्रार्थना करत होती देवाला की मी वाचेल की नाही काय. मग त्याच्यामध्ये मग मी असं केलं की मागच्या रूममध्ये म्हणजे कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर सरांनी म्हणजे माझ्या मिस्टरांनी काय केलं, मला 15 दिवस क्वारंटाईनमध्ये राहा म्हणून सांगितलं. माझी फ्रेंड आहे मुंबईला, डॉक्टरच आहे ती पण तिथं मोठ्या हॉस्पिटलमध्ये असते. तिने मग आम्हाला सजेस्ट केलं की 15 दिवस क्वारंटाईनमध्ये राहा आणि गोळ्या औषधं मी सांगते इथून. मग माझ्या प्रेग्नन्सी वगैरे सगळं पाहून त्या हिशोबाने तिने गोळ्या औषधं दिली मला. आणि दिल्याच्यानंतर मग तिचं ते कंटिन्यू ठेवलं. पण त्यावेळेस मला 15 दिवसात ते शॅडो दिसायच्या. एके दिवशी तर म्हणजे इतकी भयंकर कंडिशन झाली, मी झोपले, एकटीच असायची मागच्या रूममध्ये. आणि झोपल्यानंतर ना माझ्या शेजारी मला दिसायचं, बसलाय ते, माझ्या भोवताली फिरतायत, सगळं मला दिसत होतं. मग खूप घाबरले, म्हणजे आता माझं काही खरं नाही. त्याच्यानंतर मग शेवटी ना मी देवाचा धावा केला. म्हटलं आता काही म्हणजे मला वाचवा ह्याच्यातून, काही का असे ना, मग वाचवा म्हटलं. मग देवाचा फोटो जो होता बाहेर ठेवलेला तो यांना सांगून मग मध्ये शिफ्ट करायला सांगितला. आणि मग मी पूर्ण म्हणजे त्याच्यामध्ये देवाकडे माझं लक्ष जे होतं ते पूर्ण देवाच्या भक्तीमध्ये म्हणजे पूर्ण त्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेट त्याच्यात केलं मी. आणि त्याच्यानंतर ते शॅडो मग मला परत दिसल्या नाहीत. आणि ज्यावेळेस त्या शॅडो दिसत होत्या आणि मी जेव्हा देवाला प्रार्थना केली, हनुमानजी आहेत त्यांना प्रार्थना केली, त्यावेळेस त्या निगेटिव्ह म्हणजे मला ना असं दिसत नाही पण जाणवतं, त्यांचं अस्तित्व जाणवत असेल तुम्हाला. अस्तित्व जाणवतं, पॉझिटिव्ह एनर्जी निगेटिव्ह एनर्जी जाणवतात. तर पॉझिटिव्ह एनर्जी आली तिथे छोटीशी. आणि त्यांचं स्वरूप जे होतं ते छोटंसं स्वरूप होतं, बालहनुमानांचं छोटंसं स्वरूप. मी झोपले ती माझ्या उशाशेजारी ते येऊन बसलं तिथे. आणि ते मला असं हे करताय की मी आहे इथं, तू घाबरू नकोस, असं मी आहे इथं. काय होतं मग ते. हां, ते छोटंसं असं वानराचं छोटं पिल्लू असतं ना, त्याप्रमाणे ते माझ्या शेजारी छोटंसं ती एनर्जी होती छोटीशी. ती मला असं जाणवते, बसले ती माझ्या शेजारी व्यवस्थित. आणि ते घाबरू नको, मी आहे तुझ्या शेजारी. जसं ती एनर्जी माझ्या शेजारी आली ना, तसे ते शॅडो निघून गेल्या आणि परत काय मला ती दिसल्या नाही असं. आणि नंतर 4 वाजता परत पहाटे मला झोप लागली. अच्छा, ह्या सगळ्या टाइम पिरियड मध्ये तुम्हाला त्रास काय व्हायचा निगेटिव्ह एनर्जीचा. निगेटिव्ह एनर्जीचा म्हणजे ताप मला भयंकर यायचा, अंगदुखी इतकी की मला हलायला पण यायचं नाही, मी झोपूनच असायची पूर्ण. आणि हातपाय असे माझे म्हणजे अंगातलं पूर्ण त्राण गेल्यासारखं असं असायचं मला. अच्छा, तर हे होते सगळे तुमचे अनुभव. हां, तर मित्रांनो, हे होते मॅमचे अनुभव. आणि ह्या अनुभवातून तुम्हाला काय शिकायला भेटलं नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. आणि मॅमसारखं जर तुम्हाला आमच्या इथं इमिजिएटली यायचं असेल तर इंस्टाग्रामला DM करा, आपण 2 ते 3 दिवसामध्ये लगेच तुम्हाला बोलवतो. गुगल फॉर्मला थोडासा टाईम लागतो. तर ह्या अनुभवातून तुम्हाला काय शिकायला भेटलं नक्की आम्हाला आता कमेंट करून सांगा. आता इकडेच थांबूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.